1 डिसेंबर पासून इंडिगोचे 2000 पेक्षा जास्त फ्लाइट्स कॅन्सल झाले आहेत आणि सध्या ही अवस्था आहे एअरपोर्टची। इथं काही लोक स्टाफ सोबत भांडत आहेत, काही लोक जमिनीवर बसले आहेत, तर काही लोक मोठमोठ्या रांगेत उभे आहेत, काही लोक तिथं आंदोलन करत आहेत, तर काही लोक तिथं नारे देत आहेत। आणि या लोकांची ही अवस्था का झाली? कारण इंडिगोने पहिले यांच्या फ्लाइट डिले केल्या, नंतर ते फ्लाइट 18 ते 20 तास डिले झाले आणि एवढ्या वेळ वाट बघितल्याच्या नंतर इंडिगोने यांच्या फ्लाइटच कॅन्सल केले। आणि या सगळ्या प्रकरणानंतर खरा मुद्दा तर हा आहे की या सगळ्यामध्ये सरकारला पण माघार घ्यावं लागेल। इंडिगोची ही घटना घडल्यानंतर मी बघतोय की अनेक जण या मुद्द्यामध्ये इंटरेस्ट दाखवत नाही। त्यांना असं वाटतंय की आपली थोडीच फ्लाइट मिस होतीये किंवा आपण थोडीच विमानात बसणार आहे। पण हा फक्त एअरलाईनचा मुद्दा नाही, हे बाकी कंपन्यांमध्ये पण आपल्याला बघायला भेटतं, जे आपण रोजच्या जीवनात वापरतो। एक्झाम्पल जर घेतलं आपण तर सिम कार्डचं उदाहरण घेऊयात। सध्या मार्केटमध्ये जे जास्त शेअर्स आहेत ते एअरटेल आणि जिओच होल्ड करतात आणि यांच्याकडे खूप जास्त पॉवर आहे। मग या दोघांनी जर ठरवलं तर हे काही पण करू शकतील, रिचार्जचे प्राइस किती पण वाढवतील, जे की वाढतच आहे आणि आपल्याला देण्याशिवाय काही पर्यायच नाही, कारण आपल्याकडे दुसरा ऑप्शनच नाही आणि सरकार पण काही करू शकणार नाही, कारण हे एवढी पॉवर होल्ड करतात। आणि आत्ताच्या परिस्थितीला ब्रिटनमधनं काही ईस्ट इंडिया कंपनी येणार नाही, तर आपल्याच कंपन्या एवढ्या मोठ्या होतील, एवढ्या जास्त पॉवर होल्ड करतील की सरकारला पण आपले नियम एकतर बदलावं लागतील, नाहीतर मागे घ्यावे लागतील, जे की आता होत आहे, जे की आपण बघतोय। आणि सरकारने पण हे समजून घेतलं पाहिजे।